तुम्हाला तर माहिती आहे सकाळी उठले की या लागते गोट्यात. गोट्यात आले की पहिला शेण काढून घ्या लागते. शेण सगळं चकचकीत काढून झालं की नाही मग मला बसा लागते बघा धार काढायला. मग गाईची धार कशी काढायची बघा. पहिला कणी पाणी मारून घ्यायचं. हे कणी सड सगळं धुवून घ्यायचं स्वच्छ. त्यानंतर बाल्टी ठेवायची आणि धारला बसायचं बघा. दोन्ही हातानं फिरायला चालू करायचं. हे असं सकाळ सकाळी कामं असतात बघा. त्यानंतर मग आलो आवरून सगळं शेतात. शेतात बघा कोणी तणनाशकचं कणी जाता जाता पंप मारलाय. माणसं कणी शाण्या टाकायचे नाहीत. कसा मारलाय बघा पंप. मग त्यानंतर आलो घरात. इथं आरतीची तयारी चालू होती बघा. आरती करायची होती दुसरा दिवस गणपतीचा. आणि गणपती असले की लय भारी वाटते बघा. सगळं असं घर भरल्यासारखं वाटतंय. आरती झाल्यावर यश पाटील आमचा भाचा कणी फटाकडे वाजवालता बघा. मग इथं मशीन घेऊन आलता बघा चिखलीमध्ये. इथं बघितलं एक 2-3 ट्राय केलं. घात नसल्यामुळे कणी काय चाला नाही. त्यामुळे कणी मशीन घेऊन आला बघा घरात. मग काय काढले बघा स्पेंडर आणि यश पाटील आमचा भाच्याला घेतलं गाडीवर आणि गेलो बघा शेतात. शेतात आज कणी गणपती आलेल्या दुसऱ्या दिवशी शेतात खीर आणि घुगऱ्या टाकायच्या असतात. त्यामुळं आमचा यश पाटील बघा घुगऱ्या खाईत कसे इसकडा आलाय. मग त्यानंतर इथं आलता बघा. पहिला इथं गेट होता. गेट सोडून घेतला आणि तंबाखू तरू कसं आले बघा कमेंट करून सांगा. मग त्यानंतर झारे आणि कळशी घेतली बघा. साईडलाच इकडे विहीर आहे. विहिरीत गेलो पहिला कणी झारीतून भरून घेतलो आणि पाणी कसं मार लागते बघा. तंबाखूच्या तरावर असं कणी रोज पाणी मार लागते. सकाळ संध्याकाळ 2 वेळा पाणी मार लागते. मगच तरू येते बघा. मग त्यानंतर ना आलो बघा हिरीवर घुगऱ्यातून टाकून घेतल्या. यश पाटील कसा घुगऱ्यातून द्यायला लागला बघा इसका. मग त्यानंतर ना वैरण कापायला चालू केली. वैरण त्यांना अशी कापा लागते बघा. वैरण कापून झाल्यानंतर कणी बिंडा घालायला चालू केला दोरीवर आणि बिंडा घालताना कणी इकडं थोडं तिकडं थोडं असं घालायला लागते. त्यानंतर असं आवळून घेतला बघा चरचरीत. बिंडा उचलू लागायला तो कोण नव्हतं बघा. त्यामुळे कणी माझं मीच बिंडा उचलून घेतलो बघा. हे असं डोक्यावर बिंडा घेऊन कणी वाढवा लागते बघा. शेतकरी म्हणजे अन्न सिंहासनाचा राजा हे लक्षात ठेवा. मग त्यानंतर काढले बघा स्पेंडर आणि त्याच्यावर बिंडा ठेवला आणि आमच्या यसबाला बसून घेतला बघा. यसबा कसा बसतोय बघा पट्ट करून. मग तिथनं वैरण घेऊन आलो बघा घरात. मस्तपैकी जेवलो. त्यानंतर पार्सल आलं बघा. स्टिक आलती आणि स्टिकवर मी आता पहिल्यांदा व्हिडिओ काढतोय. तर ब्लॉग कसा वाटतोय लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाताना फॉलो करा विसरू नका.